बीड जिल्ह्यामधल्या आष्टीकडे मला जास्त लक्ष द्यावं लागेल असं पंकजा मुंडे म्हणाले। गेल्या काही दिवसांपासून आष्टीचे आमदार असलेल्या सुरेश धस यांनी परळीमधल्या अवैध धंद्यांच्या विरोधात रान उठवलंय। यावरून पंकजा मुंडेंनी धसांना टोला लगावल्याची चर्चा आहे। आष्टीमध्ये मला सारखं यावं लागेल असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात। कोयत्यावरून केलेल्या वक्तव्याचा विपर्यास झाला असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। तर माझाच आहे बीडमध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला। आता काय ते परळी तिकडं राष्ट्रवादीला गेला, आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे, तर मला जर जास्त काकांवर प्रेम करावं लागेल काय? तर सारखं मला यावं लागेल, चालेल ना? देताल ना भाकरी भाजी काही? ऊस तोडण्याचे कष्ट कमी करण्यासाठी, त्यांच्या कोयत्याला जास्त धार देण्यासाठी, त्याच्या मान देण्यासाठी, त्याला जास्त मजुरी, त्याला जास्त मानधन देण्यासाठी ही पंकजा उभी आहे। आता मी कोयत्याला धार म्हणलं की कुणी लावणारे काही लावते, काही लावत नाही ते बाबांनो। कोयत्याला धार हा एक वाक्प्रचार आहे, हा एक शब्द आहे, ही एक भावना आहे। लगेच पंकजाताई म्हणल्या कोयते घासून ठेवा। अरे ह्याच्यासाठी म्हणले होते कोयते घासून ठेवा, पण तोडायला जाऊ नका, मतदान करून जा। हाय काय हे लोक लगेच कोयते म्हणल्या तोडू बाबा? हाय का मी गुंड? म्हणजे गुंडाला गुंड आहे ते, घालत नाही कोणा गुंडाला मी।